चालू. हा, आता आपण जर व्याख्यांचा आपण आढावा घेतला तर या विविध व्याख्यामधून उद्योजकांची कार्ये स्पष्ट झालेली आहेत. त्यामध्ये उद्देश निश्चिती करणे, आवश्यकतेनुसार त्यामध्ये सुधारणा करणे हे एक महत्वपूर्ण कार्य आहे. व्यवसायाचे उद्देश निश्चित करत असतो, उद्योगाचे तो उद्देश निश्चित करत असतो. आता यामधील प्रमुख उद्देश हा नफा मिळवणे हे असतोच, त्याचबरोबर नावलौकिक वाढवणे, त्याचबरोबर ग्राहकांच्या गरजा अधिक प्रमाणात या ठिकाणी अधिक समाधानी ग्राहक राहतील अशा पद्धतीने पूर्ण करणे. आणि त्यानंतर उद्योगाचे जे उद्देश आहेत हे उद्देशामध्ये आवश्यकते सुधारणा करणं गरजेचं असतं. कारण आता बघा, उद्योगाची किंवा व्यवसायाची सामाजिक जबाबदारीला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. मग सामाजिक जबाबदारीच्या दृष्टिकोनातून उद्देशामध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे. दुसरं कार्य महत्वाचं आपण व्याख्यावरून सांगितलेलं होतं, संघटना उभारणे व संघटनेतील घटकामध्ये चांगले संबंध निर्माण करणे हे उद्योजकाला महत्वपूर्ण कार्य करावं लागतं. वित्त पुरवठ्याचे व्यवस्थापन करणे हे देखील कार्य करावं लागतं. दर्जेदार तंत्रज्ञान व साधने उपलब्ध करणे व आवश्यकतेनुसार त्या साधनांमध्ये बदल करणे हे देखील उद्योजकाच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण कार्य असतं. ग्राहकांच्या गरजा आवडीनिवडी लक्षात घेऊन उत्पादन करणे व त्या आधारे बाजारपेठेचा विकास करणे किंवा बाजारपेठेचा विस्तार करणे हे एक महत्वपूर्ण कार्य त्याला करावं लागतं. आणि शासकीय यंत्रणाशी तसेच समाजातील विविध घटकांशी चांगले संबंध निर्माण करणे ही सर्वसाधारण कार्ये या ठिकाणी उद्योजकाच्या या ठिकाणी आहेत असं आपल्या लक्षात येतं. पण आपणाला हे अशा पद्धतीने या ठिकाणी कार्य बघायचे आहेत की ही जी कार्य आहेत ही कार्ये अर्थातच सर्वसमावेश कार्य आहेत आणि ही कार्ये उद्योजकाच्या दृष्टिकोनातून सर्वच्या सर्व कार्य विशेष परिश्रमाने या ठिकाणी पूर्ण होणं गरजेचं असतं. तर आपण व्याख्यांना अनुसरून जी कार्य पाहिली त्याचाच या ठिकाणी अधिक या ठिकाणी विश्लेषण केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की उद्योजकाच्या कार्यांना या ठिकाणी मर्यादा घालता येणार नाही. जसजसं या ठिकाणी उद्योजक वेगवेगळ्या उद्योगाशी या ठिकाणी संबंधित प्रयत्न करतो तशा पद्धतीनं उद्योजकाच्या कार्यांचा या ठिकाणी विस्तार झालेला दिसून येतो. आणि म्हणून आपणाला उद्योजकाची कार्ये हे अधिक विस्तारित पद्धतीनं पाहावी लागतात. म्हणजे एक कार्य हे महत्वपूर्ण कार्य त्याला या ठिकाणी जे आहे ते पूर्ण करण्यासाठी त्या अंतर्गत पुन्हा विविध कार्य कोणती करावी लागतात याचा या ठिकाणी आपण आढावा घेणार आहोत. तर यामध्ये पहिलं महत्वाचं कार्य आहे नवनिर्मिती करणे. आपण पाहिलेलं होतं की उद्योजक नवनिर्मिती करत असतो. अर्थात उद्योग आणि व्यवसाय या संज्ञा समान अर्थाने या ठिकाणी आपण वापरतो, पण त्यामध्ये या ठिकाणी मूलभूत फरक आहे. व्यवसायामध्ये तुलनात्मक दृष्ट्या नवनिर्मिती कमी असते, पण उद्योगामध्ये मात्र नवनिर्मिती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असते. पीटर ड्रकर यांनी नवनिर्मिती या उद्योजकाच्या कार्यावरती भर दिलेला होता बघा, की जो नवनिर्मिती करतो तो या ठिकाणी उद्योजक असतो आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी नवनिर्मिती करण्यासाठी सातत्यानं तो प्रयत्न करत असतो. आणि त्यांनी सांगितलेली होती की नवनिर्मिती म्हणजे फक्त नवीन वस्तू किंवा सेवा निर्माण करणे नव्हे, तर त्यामध्ये अनेक घटकांचा समावेश होतो किंवा अनेक बाबींचा समावेश होतो. त्या त्यांनी 5 प्रकार या ठिकाणी मांडलेले आहेत. त्यामध्ये या ठिकाणी 1 नंबर असा सांगितलेला आहे, नवीन वस्तू किंवा सेवा निर्माण करणे किंवा अस्तित्वात असणाऱ्या वस्तू व सेवेमध्ये सुधारणा करणे. ही एक नवनिर्मितीची प्रक्रिया आहे की एखादी वस्तू आजपर्यंत अस्तित्वात नाही परंतु ती निर्माण करणे हे झालं. पण नवीन सेवा याच्यापूर्वी या ठिकाणी ग्राहकांना पुरवली जात नव्हती, ती सेवा या ठिकाणी पुरवण्यासाठी प्रयत्न केले, ही नवनिर्मिती झालीच. पण त्याचबरोबर आहे त्या वस्तूची उपयोगिता वाढवणे किंवा सेवेचा विस्तार करणे याचा देखील समावेश नवनिर्मितीमध्ये होतो. त्यानंतर दुसऱ्या प्रकारे नवनिर्मिती नवीन उत्पादन पद्धती सुरू करून या ठिकाणी नवनिर्मिती तो करू शकतो. उदाहरणार्थ सध्याची जी उत्पादन पद्धती आहे ही अधिक खर्चिक असेल किंवा वेळखाऊ असेल, तर त्यामध्ये सुधारणा करणे याला या ठिकाणी आपण नवनिर्मिती असं म्हणलो.
वस्तू व सेवेसाठी नवीन बाजारपेठ शोधून काढणे याला देखील नवनिर्मिती असं म्हटलं जातं. तर त्यांनी यासंबंधी असं सांगितलेलं आहे की उद्योजक सातत्याने उद्योगाचा विस्तार करण्याचा प्रयत्न करत असतो आणि विस्तार कशावरती अवलंबून आहे? बाजारपेठेवरती अवलंबून आहे, ग्राहक संख्येवरती अवलंबून आहे. म्हणून ग्राहक संख्या वाढवणे ही देखील या ठिकाणी नवनिर्मिती आहे. उदाहरणार्थ समजा की आपणाला याच्या पूर्वी या ठिकाणी फक्त स्त्री ग्राहक उपलब्ध होते, आता पुरुष ग्राहकांचा देखील समावेश केला. त्यानंतर आपल्या अशा वस्तू या ठिकाणी उपलब्ध केल्या जात होत्या की ज्यामध्ये फक्त उच्च उत्पन्न गटातील लोकच ते खरेदी करू शकत होते. आता पण त्यामध्ये सुधारणा केल्या, वस्तूची किंमत कमी केली आणि अल्प उत्पन्न गटातील ग्राहकांना देखील त्या जर आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या तर ती बाजारपेठ या ठिकाणी वाढवण्याचा समावेश होतो. म्हणजे बाजारपेठ वाढवणे हे देखील नवनिर्मिती आहे. उत्पादनासाठी असणारे या ठिकाणी घटक, कच्चा माल, नवीन मिश्रण तयार करणे याचा देखील या ठिकाणी नवनिर्मिती समावेश होतो. उदाहरणार्थ या ठिकाणी पर्यायी कच्चा माल वापरणे यामध्ये देखील या ठिकाणी नवनिर्मिती असते. आता बघा, आपण मला वाटतं मी परवा मागच्या लेक्चरमध्ये देखील उदाहरण दिलेलं होतं की बांधकाम उद्योगांना या ठिकाणी वाळूची आता कमतरता भासू लागली आहे. म्हणजे कच्चा माल किंवा साहित्य जे बांधकामासाठी आवश्यक असतं त्याला आपण कच्चा माल असं म्हणू शकतो किंवा सहाय्यक वस्तू असं आपण म्हणू शकतो. तर वाळूची कमतरता भासत असल्यामुळं या ठिकाणी काय केलेलं आहे त्या उद्योजकांनी की जी औष्णिक विद्युत प्रकल्पामधून म्हणजे विद्युत निर्मिती जी दगडी कोळशाच्या माध्यमातून केली जाते त्यामधून या ठिकाणी जी राख निर्माण होते त्या राखेचे या ठिकाणी वाळू म्हणून या ठिकाणी उपयोग केला जातो. कृत्रिम वाळू असं आपण म्हणतो. म्हणजे पर्यायी कच्चा माल उपलब्ध करणे हे देखील नवनिर्मिती आहे आणि नवीन संघटना निर्माण करणे याचा देखील या ठिकाणी समावेश होतो. म्हणजे उद्योजकाचं हे पहिलं महत्त्वपूर्ण कार्य आहे, नवनिर्मिती करणे. वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी तो नवनिर्मिती करत असतो. दुसरं महत्त्वाचं कार्य आहे ती म्हणजे जोखीम स्वीकारणे. उद्योजक या ठिकाणी जोखीम स्वीकारत असतो. व्यवसाय किंवा उद्योग म्हणलं की त्यामध्ये या ठिकाणी जोखीम ही या ठिकाणी अपरिहार्य असते, कारण जोखीम स्वीकारल्याशिवाय ह्या या ठिकाणी क्रिया चालू होऊ शकत नाहीत किंवा या क्रिया या ठिकाणी व्यवस्थितपणे पूर्ण होऊ शकत नाहीत. आता आपण पाहिलेलं होतं की अर्थशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की नफा हा जोखीम स्वीकारण्याचा मोबदला आहे. म्हणजे बघा की आपण वेगवेगळ्या उत्पादन घटकांना जे मोबदला मिळत आहेत ते मोबदल्यांचा जर आढावा घेतला तर जमिनीला खंडाच्या स्वरूपात मोबदला मिळतो, कामगारांना किंवा श्रमाला वेतनाच्या स्वरूपात, मजुरीच्या स्वरूपात मोबदला मिळतो, त्यानंतर भांडवलाला व्याजाच्या स्वरूपात मोबदला मिळतो आणि संयोजक म्हणजे उद्योजक असतो त्याला नफा या ठिकाणी मिळत असतो. नफा का मिळत असतो तर तो जोखीम स्वीकारत असतो. तो वस्तू आणि सेवांची निर्मिती करतो, परंतु या वस्तू आणि सेवा किती किमतीला खरेदी केल्या जातील किंवा ग्राहकाकडून किती त्यांना प्रतिसाद मिळेल हे अनिश्चित असतं. यालाच आपण जोखीम असं म्हणतो. तर उद्योजक हा व्यवसायाचा मालक असतो, त्यामुळे त्यानं सर्व उत्पादनाचे घटक या ठिकाणी एकत्रित केलेले असतात आणि त्यामधून वस्तू आणि सेवांची निर्मिती केलेली असते. या निर्मितीमधून या ठिकाणी ज्या वस्तू आणि सेवा विकत असतो त्यामध्ये त्याला या ठिकाणी जोखीम स्वीकारावी लागते. आता या जोखमीमध्ये अंतर्गत घटकाचा देखील समावेश होतो आणि बहिर्गत घटकांचा देखील समावेश होतो. त्यामध्ये अंतर्गत घटकामध्ये कर्मचारी, संघटन पद्धती इत्यादीचा या ठिकाणी समावेश होईल. बहिर्गत घटकामध्ये आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, वैयक्तिक क्षेत्रातील किंवा स्पर्धक संस्था, पुरवठादार इत्यादीमध्ये या ठिकाणी बदल होईल. त्यामध्ये देखील त्याला जोखीम स्वीकारणं गरजेचं असतं. उदाहरणार्थ समजा स्पर्धक वाढले तर त्याला या ठिकाणी जोखमीमध्ये त्याच्या वाढ होईल आणि त्या दृष्टिकोनातून त्याला या ठिकाणी बदल करावे लागतात. म्हणजे जोखीम स्वीकारणे हे महत्त्वपूर्ण कार्य या ठिकाणी त्याला करणं गरजेचं. पुढलं महत्त्वाचं कार्य आहे निर्णय घेणे. आता निर्णय घेणे ही एक प्रक्रिया आहे. आपण पाहिलेलं होतं व्यवस्थापनामध्ये की निर्णय घेत असताना
अनेक या ठिकाणी घटकांचा विचार करावा लागतो. उद्योजकाला अनेक निर्णय घ्यावे लागतात आणि हे निर्णय यशस्वी होतील या दृष्टिकोनातून या ठिकाणी त्याला प्रयत्न करावे लागतात. म्हणजे या ठिकाणी निर्णय घेणे हे महत्त्वपूर्ण कार्य आहे, हे या ठिकाणी लक्षात येतं. आता कोणत्याही उद्योगाच्या स्थापनेमागे नफा मिळवणे हे एक ध्येय असतं, महत्वाचा या ठिकाणी उद्देश असतो. त्याचबरोबर उद्योग संस्थेला स्थैर्य प्राप्त करणे, नावलौकिक वाढवणे, व्यवसायाचा विस्तार करणे, ही जी ध्येय आहेत किंवा ही उद्दिष्ट उद्योजकाला या ठिकाणी पूर्ण करायची असतात. आणि ही उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अनेक व्यवस्थापकीय कार्य पूर्ण करावे लागतात आणि या व्यवस्थापकीय कार्यामधील निर्णय घेणे हे एक या ठिकाणी महत्त्वपूर्ण कार्य आहे. आता निर्णय घेण्यासाठी कशाची आवश्यकता असते? निरीक्षण शक्तीची आवश्यकता असते, दूरदृष्टीची आवश्यकता असते, कल्पकता असणं गरजेचं असतं, विश्लेषण कौशल्य आवश्यक असतं, त्याचबरोबर त्या गोष्टीचं ज्ञान असणं गरजेचं असतं आणि आवश्यक या ठिकाणी उपलब्ध असेल तर अनुभव सुद्धा असणं गरजेचं असतं. त्याचबरोबर माहितीचं विश्लेषण करण्याची क्षमता असणं गरजेचं असतं. तर ही निर्णय घेणे ही जी प्रक्रिया आहे ती अतिशय या ठिकाणी कठीण आणि बौद्धिक स्वरूपाची आहे आणि ही उद्योजकाला यशस्वीपणे या ठिकाणी पूर्ण करावी लागते. आता कशाच्या बाबतीत तो निर्णय घेत असतो? त्यामध्ये वेगवेगळ्या कच्चा माल जर उपलब्ध असेल तर त्यामधील कोणता माल या ठिकाणी स्वीकारायचा किंवा या ठिकाणी आपण वापरावयाचा याचा निर्णय त्याला घ्यावा लागेल. आता निर्णय घेत असताना मग ते वेगवेगळ्या प्रश्नांचा अभ्यास करणे गरजेचं असतं, त्या प्रश्नांचं स्वरूप समजून घेणं गरजेचं असतं, त्याचं विश्लेषण करणं गरजेचं असतं, विविध पर्यायांचा शोध घेणं गरजेचं असतं आणि या पर्यायांचं मूल्यमापन करून तो योग्य पर्यायाची निवड करत असतो. उदाहरणार्थ समजा अनेक या ठिकाणी बाजारपेठेसंबंधी निर्णय घ्यावे लागत असतील, उत्पादनासंबंधी निर्णय घ्यावे, वितरण व्यवस्थेसंबंधी निर्णय घ्यावे. आता समजा अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की उद्योग संस्थेमध्ये कर्मचाऱ्यांची गैरहजेरी वाढत चाललेली आहे. आता या संबंधी सुद्धा उद्योजकाला निर्णय घ्यावा लागेल, कारण गैरहजेरीचा परिणाम आपल्या उत्पादनावरती आणि उत्पादकतेवरती होत असतो, गुणवत्तेवरती होत असतो. मग ही गैरहजेरी वाढण्याचं कारण कोणतं आहे याचा या ठिकाणी त्याला आढावा घ्यावा लागेल. त्यानंतर श्रमाची मागणी कशा पद्धतीनं आहे आणि कामगार कशा पद्धतीनं उपलब्ध होत आहेत याचा या ठिकाणी आढावा घ्यावा लागेल आणि त्या अनुषंगानं मग या ठिकाणी तो वेगवेगळे पर्याय या ठिकाणी उपलब्ध कोणते आहेत, ॲब्सेंटी कमी करण्यासंबंधी उदाहरणार्थ या ठिकाणी वेतनामध्ये वाढ करेल किंवा बोनस सिस्टीम किंवा या ठिकाणी काही प्रोत्साहनपर योजना या ठिकाणी आखेल, अशा पद्धतीने या ठिकाणी त्यावरती तो सोल्युशन उभारेल. निर्णय घेणं हे एक महत्त्वपूर्ण कार्य. त्यानंतर संघटनेची बांधणी करणं हे देखील त्याला महत्त्वाचं असतं. संघटना म्हणजे काय? संघटना म्हणजे या ठिकाणी समान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एकत्रित आलेला या ठिकाणी संघ होय. या संघटनेलाच आपण यंत्रणा उभी करणे असं म्हणतो. कोणत्याही व्यावसायिक संस्थेवर कामकाज पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी यंत्रणेची गरज असते. यामध्ये आपण पाहिलेलं होतं की व्यवस्थापनाचे एक दोन भाग आहेत, प्रशासन आणि व्यवस्थापन हे दोन मत प्रवाह आहेत. आता प्रशासन काय करत असतं? उद्योग संस्थेची धोरणे ठरवत असतं आणि ह्या उद्योग संस्थेची जी धोरणे ठरवलेली आहेत ही धोरणांची अंमलबजावणी करण्याचं कार्य या ठिकाणी व्यवस्थापन करत असतं. त्यामध्ये उद्दिष्टे ठरवणे, धोरणे आखणे, नियोजन करणे ही कार्ये या ठिकाणी प्रशासनाला पूर्ण करावी लागतात. तर आता यामध्ये व्यवस्थापनाची जी कार्य आहेत ही व्यवस्थापनाची कार्ये संघटनेद्वारे या ठिकाणी पूर्ण करून घेणं गरजेचं असतं. तर ही कार्य कोणती आहेत? यामध्ये या ठिकाणी संघटना उभी करणे, त्यामध्ये आवश्यक ते या ठिकाणी विभाग निर्माण करणे, त्यानुसार संस्थेचे एकूण कामकाजाचे विश्लेषण करणे, कामकाज वेगवेगळ्या क्रियामध्ये समन्वय साधणे, त्यानंतर या ठिकाणी
जे विभाग आहेत या विभागामधील कर्मचाऱ्यांची या ठिकाणी संख्या कर्मचाऱ्यांची संख्या ठरवणे, त्यानंतर या कर्मचाऱ्यांचे अधिकार व जबाबदारी वाटून देणे, त्यानंतर त्यांच्या अधिकारांची कक्षा ठरवणे, संदेशवहन यंत्रणा निर्माण करणे, कर्मचाऱ्यावरती देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य व्यवस्था करणे, असे या ठिकाणी जे आहेत ही जी कार्य आहेत ही जी कार्ये ही कार्ये या ठिकाणी उद्योजकाला करावी लागतात. तर यामध्ये या ठिकाणी संघटनेची बांधणी करत असताना जी कार्ये या ठिकाणी त्यानं ठरवलेली आहेत वेगवेगळ्या विभागांची, ती कार्ये या ठिकाणी व्यवस्थितपणे त्या त्या विभागांतर्गत कर्मचाऱ्याकडून पूर्ण होणं गरजेचं असतं. कारण या सर्व विभागांची कार्ये जर या ठिकाणी वेळेत कार्यक्षमपणे पूर्ण केली गेली तरच या ठिकाणी उद्योग संस्था यशस्वी होऊ शकत असते. म्हणजे त्यांची या ठिकाणी निश्चित केलेली उद्दिष्टे या ठिकाणी त्यांना पूर्ण करता येतात. म्हणजेच संघटन रचना करणे आणि संघटनेची बांधणी करणे हे एक महत्त्वपूर्ण कार्य या ठिकाणी उद्योजकाला करावं लागतं. आता या संघटना रचनेमध्ये मग व्यवस्थापनाच्या कार्यांचा समावेश होतो बघा. नियोजन करावं लागतं, संघटन करावं लागतं, नियंत्रण करावं लागतं. हे जे कार्य आहे हे करणं हे कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून अधिक गरजेचं असतं. म्हणजे संघटनेची बांधणी करणं हे देखील या ठिकाणी महत्त्वपूर्ण कार्य त्याला करावं लागतं. या कार्याअंतर्गत अनेक कार्यांचा या ठिकाणी समावेश होतो. त्यामध्ये मार्गदर्शन करणे, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज असते. संबंधित घटकांना उदाहरणार्थ या ठिकाणी खरेदी व्यवस्थापक आहे. खरेदी व्यवस्थापकाला तुम्ही ठराविक खरेदीचे अधिकार दिलेले आहेत. परंतु बाजारपेठेमध्ये जो माल उपलब्ध आहे, कच्चा माल उपलब्ध आहे, त्या अनुसरून काही निर्णय घेणं गरजेचं असतं. उदाहरणार्थ भविष्यात आपण जो कच्चा माल खरेदी करतोय त्या कच्च्या मालाची किंमत वाढण्याची शक्यता निर्माण झालेली असेल तर आपणाला अधिक प्रमाणात कच्चा माल खरेदी करून ठेवावा लागेल. आता या संबंधी खरेदी व्यवस्थापकाला मार्गदर्शन करणं गरजेचं असतं. कारण त्याचे जे अधिकार असतात त्या अधिकारात जास्तीची खरेदी बसत नाही. मग त्याला अधिकार वाढवून देणं किंवा विशिष्ट परिस्थितीत विशेष अधिकार या ठिकाणी निर्माण करणं किंवा त्याला या ठिकाणी उपलब्ध करून देणं हे देखील हे उद्योजकाचं या ठिकाणी संघटनेच्या बांधणीमधील महत्त्वपूर्ण कार्य आहे. समन्वय साधणं गरजेचं असतं संघटनेमध्ये. सर्वांची जी विविध कार्य आहेत ही विविध कार्य एकमेकांना सहाय्यक ठरतील अशा पद्धतीनं कार्याचं नियोजन होणं गरजेचं असतं आणि त्यामधून ती या ठिकाणी कार्यपूर्तता होणं गरजेचं असतं. हे संघटनेच्या बांधणी संबंधी या ठिकाणी उद्योजकाला कार्य करावं. त्यानंतर पुढलं महत्वाचं कार्य आहे ते म्हणजे वित्तीय नियोजन करणं. आता वित्तीय नियोजनामध्ये कशाचा समावेश होतो तर वित्तीय व्यवस्थापनाचा समावेश होतो, पैशाच्या व्यवस्थापनाचा समावेश होतो. उद्योग संस्थेमध्ये आपण पाहिलेलं आहे की वित्त पुरवठ्याला उद्योग संस्थेमध्ये व्यवसायाचा रक्त पुरवठा असं म्हटलं जातं. कारण वित्तीय गरजेतूनच या ठिकाणी ही संस्था कार्यरत झालेली असते आणि मग प्रत्येक विभागाला आवश्यकतेप्रमाणे वित्त पुरवठा करण्याचं कार्य उद्योजकाला करावं लागतं. आता यामध्ये या ठिकाणी मग कोणकोणत्या कार्याचा समावेश होतो? भांडवल उभारणी कार्याचा समावेश होतो. भांडवल पुन्हा या ठिकाणी दोन प्रकारचं असतं आपल्याला माहित आहे. स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल. मग स्थिर भांडवल या ठिकाणी किती असावं, कशा पद्धतीनं ते कोणकोणत्या या ठिकाणी असेट्स मध्ये किंवा मालमत्तेमध्ये गुंतवले जाईल याचा या ठिकाणी आढावा घ्यावा लागता. खेळत्या भांडवलाची गरज कशा पद्धतीनं पूर्ण केली जाईल, कोणकोणत्या मार्गाने ते उपलब्ध करून द्यायचं या संबंधीचे या ठिकाणी कार्य ही वित्तीय नियोजनामध्ये तो करत असतो. यामध्ये मग या ठिकाणी भांडवलाची सोय करणे हे गरजेचं असतं. आता मग त्यामध्ये भांडवल उभारणीचे मार्ग या ठिकाणी त्याला शोधावे लागतात. भांडवल उभारणीचे जे अनेक मार्ग आहेत या मार्गामधील आपणाला सोयीस्कर मार्ग कोणते याचा या ठिकाणी आढावा घ्यावा लागतो आणि या मधून या ठिकाणी आपल्या व्यवसायावरती
अधिक बोजा निर्माण होणार नाही, अशा पद्धतीचे भांडवल उभारणीच्या मार्गांचा तो या ठिकाणी अवलंब करत असतो. आता भांडवल उभारणीचे कोणकोणते मार्ग आहेत? मग स्वभांडवल आहे. त्याचबरोबर या ठिकाणी भागीदारी संस्था असेल तर भागीदारांच्याकडून या ठिकाणी आर्थिक कॉन्ट्रीब्युशन काढून या ठिकाणी भांडवल उभारणी करू शकते. या ठिकाणी कंपनी असेल तर शेअरच्या माध्यमातून या ठिकाणी भांडवल उभारणी होऊ शकते. म्हणजे या ठिकाणी कोणत्या मार्गांचा या ठिकाणी वापर करायचा आणि ते भांडवल जे उभारलेलं आहे ते कशा पद्धतीने या ठिकाणी कोणकोणत्या असेट्स मध्ये वापरायचं या संबंधीचे निर्णय त्याला या वित्तीय नियोजनामध्ये घ्यावे लागतात. विपणन व्यवस्थापन. विपणन व्यवस्थापन हे अतिशय महत्त्वपूर्ण कार्य उद्योजकाला पूर्ण करावं लागतं. सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये विपणन व्यवस्थापनाला आणि ग्राहक व्यवस्थापनाला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. पीटर ड्रकर यांनी असं म्हटलेलं आहे की ग्राहक निर्मिती करणे हेच या ठिकाणी व्यवसायाचं मुख्य उद्दिष्ट असलं पाहिजे. म्हणजे ग्राहक संख्या सातत्याने वाढत राहील आणि ती स्थिर राहील या दृष्टिकोनातून विपणन व्यवस्थापनाची कार्य पूर्ण होत असली पाहिजे. आता विक्री आणि विपणन यामध्ये या ठिकाणी फरक आहे. विक्री म्हणजे ग्राहकांना या ठिकाणी वस्तू खरेदी करण्यासाठी प्रवृत्त करणे एवढाच त्याचा अर्थ होतो. परंतु विपणनामध्ये या ठिकाणी अनेक घटकांचा समावेश होतो. आपण विपणनाची एक व्याख्या तुम्ही पाहिलेली असेल बघा, की विपणनामध्ये स्थान उपयोगिता, त्यानंतर काल उपयोगिता, त्याचबरोबर स्वामित्व उपयोगिता निर्माण करण्याचा समावेश होतो. स्थान उपयोगिता म्हणजे ज्या ठिकाणी वस्तू आणि सेवांची गरज आहे त्या ठिकाणी वस्तू आणि सेवा उपलब्ध करून देणे. त्यानंतर या ठिकाणी काल उपयोगिता म्हणजे ज्या काळात या ठिकाणी वस्तू आणि सेवांची समाजाला ग्राहकांना गरज आहे या ठिकाणी वस्तू आणि सेवा त्या वेळी उपलब्ध करून देणे. आणि ज्याला आवश्यक आहे त्याला स्वामित्व उपयोगिता असं म्हणतो. तर ही अतिशय समर्पक विपणनाची व्याख्या. त्याचबरोबर विपणन व्यवस्थापनामध्ये आणखी या ठिकाणी एक व्याख्येचा समावेश होतो की वस्तूच्या निर्मितीपासून वस्तू ग्राहकाच्या हातात मिळेपर्यंत जी कार्य करावी लागतात त्या सर्व कार्यांचा समावेश या विपणन व्यवस्थापनामधील कार्यामध्ये होतो. त्यामुळे विपणनामध्ये अनेक कार्ये जी आहेत ही अनेक कार्य उद्योजकाला पूर्ण करावी लागतात. यासाठी मग तो वेगवेगळ्या व्यवस्थापकांची या ठिकाणी नियुक्ती करत असतो. मग यामध्ये योग्य किंवा चांगल्या दर्जाच्या वस्तू योग्य वेळी योग्य किमतीला ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचा या ठिकाणी समावेश होतो. याच बरोबर नुसत्या वस्तू पोहोचवून चालत नाही, विक्रयोत्तर सेवा हा देखील विपणनाचा एक महत्वाचा भाग असतो. विक्री नंतरच्या सेवा ह्या विपणनामध्ये विशेष महत्वाचे कार्य करतात. म्हणजेच विपणनामध्ये विक्रीपूर्व कार्ये आणि विक्री नंतरची कार्ये अशा सर्व कार्यांचा समावेश होत असतो आणि ही सर्व कार्ये उद्योजकाला वेगवेगळ्या व्यवस्थापकांच्याकडून पूर्ण करून घ्यावी लागतात. ही महत्वपूर्ण अशी या ठिकाणी सहकार्य झाली. त्यानंतर आणखी एक महत्वाचं उद्योजकाला करावं लागतं तर म्हणजे वेगवेगळी व्यवस्थापन कार्य करावी लागतात. आता आपण पाहिलेलं होतं की व्यवस्थापन ही एक प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेमध्ये नियोजन, संघटन, आदेश, समन्वय, नियंत्रण इत्यादी कार्यांचा समावेश होतो. या ठिकाणी उद्योजक हा देखील एक व्यवस्थापक असतो. जरी मालक असला तरी उद्योगाचं व्यवस्थापन करण्याची जबाबदारी पूर्णपणे त्याच्याकडे असते आणि म्हणून या ठिकाणी उद्योजकाला ही व्यवस्थापकीय कार्ये पूर्ण करावी लागतात. त्यामधील पहिलं महत्वाचं कार्य त्याला पूर्ण करावं लागतं नियोजन करणे. उद्योजकाला आपल्या या ठिकाणी उपक्रमाचं किंवा उद्योगाची नियोजन करणं गरजेचं असतं. यामध्ये काय काय करावं लागतं त्याला? उद्योगाची उद्दिष्ट ठरवणे, त्यांना अनुसरून कार्य किंवा या ठिकाणी वेगवेगळे या ठिकाणी क्रिया ठरवणे, त्यानंतर या क्रिया कोणी केव्हा कशा प्रकारे पूर्ण कराव्यात याच्या योजना तयार करणे. म्हणजेच या ठिकाणी व्यवसायाशी संबंधित जसे उत्पादन, विक्री, भांडवल उभारणी, मनुष्यबळ प्राप्त करणे, संघटन इत्यादी सर्व बाबतीत नियोजन करण्याचं कार्य हे या ठिकाणी उद्योजकाला करावं लागतं. त्यानंतर संचालन हे एक कार्य या ठिकाणी महत्वाचं आहे. त्यालाच आपण संघटन आणि संचालन असं म्हणू. संघटन म्हणजे यंत्रणा उभी करणे आणि संचालन म्हणजे या यंत्रणेमध्ये अधिक या ठिकाणी समन्वय साधून किंवा मार्गदर्शन करून
ही यंत्रणा कार्यप्रवण करण्याचा प्रयत्न करणे. तर नियोजनाप्रमाणे संघटनेकडून काम पूर्ण करून घेण्यासाठी संचालनाची गरज असते. यामध्ये वेगवेगळे विभाग निर्माण करणे, हं, त्यानंतर विभागातील या ठिकाणी कर्मचाऱ्यांची संख्या निश्चित करणे, त्यांना वेगवेगळे अधिकार देणे, त्यांच्या जबाबदाऱ्या ठरवणे, अशा कार्यांचा या ठिकाणी समावेश होतो. संचालनासाठी चांगली संदेशवहन यंत्रणा असणे गरजेचं असतं. आदेश देण्याबरोबरच आदेश या ठिकाणी कितपत पूर्ण केले जातात याचा आढावा देखील यामध्ये त्याला घ्यावा लागतो आणि आदेश पूर्ण केले जातील याची या ठिकाणी दक्षता त्यानं घेणं गरजेचं असतं. त्यानंतर व्यवस्थापनाच्या विविध कार्यामधील नेतृत्व हे एक कार्य त्याला करावं लागतं असतं. तो या ठिकाणी उद्योग संस्थेचा मालक असतो. त्याचबरोबर तो या ठिकाणी उद्योग संस्थेचा उद्योग संस्थेचं नेतृत्व करणं गरजेचं असतं. आणि म्हणून नेतृत्वाची कार्य देखील त्याला यामध्ये पूर्ण करावे लागतात. कनिष्ठांना या ठिकाणी मार्गदर्शन करणे, त्यांचा आत्मविश्वास वाढवणे, त्यांच्यामध्ये प्रेरणा निर्माण करणे इत्यादी कार्ये म्हणजे व्यवस्थापनाची कार्य होय. पुढाकार घेणे, त्याचबरोबर या ठिकाणी सहाय्यकांच्या किंवा कर्मचाऱ्यांच्या अडचणी किंवा प्रश्न समजून घेणे, ते प्रश्न सोडवण्यासाठी योग्य पद्धतीने या ठिकाणी प्रयत्न करणे किंवा व्यवस्थापनाच्या पातळीवरती प्रयत्न करणे, गुणवत्ता वाढवणे, त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या मध्ये उत्साह किंवा चैतन्य निर्माण करणे इत्यादी कार्य नेतृत्व अंतर्गत त्याला करावे लागतात. त्याचबरोबर या ठिकाणी नियंत्रण करणं गरजेचं असतं. अर्थात यामध्ये समन्वय हे कार्य अगोदर आलं पाहिजे, नियंत्रण हे कार्य नंतर येणं गरजेचं आहे. कारण समन्वय म्हणजे आपण पाहिलेलं होतं बघा, की सर्व कार्यांची किंवा सर्व या ठिकाणी जी कार्य आहेत, या कार्यांची आणि सर्व विभागांची अशा पद्धतीनं रचना असली पाहिजे, की या सर्व कार्यांचा एकाच वेळी या ठिकाणी परिपूर्ण होत असताना एका कार्याचा किंवा एका विभागाचा दुसऱ्या विभागाला या ठिकाणी अडचण होता कामा नये किंवा त्यामध्ये एका ठिकाणी खंड होता कामा नये. तर या सर्व विभागातील लोकांचे कार्य हे स्वतंत्रपणे पूर्ण होत असते. परंतु हे सर्व विभाग किंवा सर्व कर्मचारी एकमेकांच्या कार्यावर अवलंबून असतात. म्हणून उद्योजकाला या विभागामध्ये किंवा विभागात कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यामध्ये समन्वय साधण्याचं कार्य करावं लागतं. आता समन्वय म्हणजे विविध विभाग, कार्यसमूह यांच्यात कार्यप्रवाह निर्माण करणे, त्यांच्या कामात समान गती राहील याची दक्षता घेणे आणि या सर्व विभागांचे एकामेकावर कार्य जे अवलंबून आहे, त्या कार्याची गती आणि दर्जा समान राखण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणे. तर समन्वय या ठिकाणी निर्माण करण्यासाठी उद्योजकाला अनेक बाबीवरती भर द्यावा लागतो. त्यासाठी मग सुस्पष्ट उद्देश आणि धोरणे ठरवणे, सुलभ व प्रभावी नियोजन करणे, कार्यक्षम संदेशवहन यंत्रणा उभा करणे, संघभावना निर्माण करणे इत्यादी कार्यांचा या ठिकाणी समन्वयामध्ये समावेश होतो. आणखी एक महत्त्वपूर्ण कार्य त्याला व्यवस्थापनाचं करावं लागतं ते म्हणजे नियंत्रण. नियंत्रणामध्ये कशाचा समावेश होतो? नियोजनाप्रमाणे कार्ये किंवा कृती झालेल्या आहेत किंवा नाहीत याची या ठिकाणी खात्री नियोजनामध्ये केली जाते. म्हणजेच नियंत्रणामध्ये म्हणजे नियंत्रणामध्ये मूल्यमापन केलं जातं. नियोजन कितपत यशस्वी ठरलेलं आहे याचा या ठिकाणी आढावा घेतला जातो. उदाहरणार्थ समजा 1 महिन्यामध्ये 1,00,000 वस्तूंच्या विक्रीचं उद्दिष्ट असेल, तर 1 महिना पूर्ण झाल्यानंतर 1,00,000 वस्तूंची विक्री झाली किंवा नाही याचा आढावा घेतला जाईल. आता विक्री जर झालेली असेल तर काय हरकत नाही. पुन्हा आपण या ठिकाणी निर्णय घेऊ शकतो, की आपणाला अजूनही बाजारपेठेमध्ये या ठिकाणी विकास करण्यासाठी किंवा या ठिकाणी विस्तार करण्यासाठी संधी आहे. परंतु विक्री जर झालेली नसेल, तर मग पुन्हा या ठिकाणी त्याचा आढावा घ्यावा लागतो, की कोणत्या विभागामध्ये विक्री कमी झाली? त्या विभागामध्ये विक्री कमी होण्याची कारणे कोणती आहेत? ही कारणे या ठिकाणी कोणत्या परिस्थितीमुळे निर्माण झाली आणि या परिस्थितीवरती कशा पद्धतीनं मात करता येईल किंवा या ठिकाणी ही जी कारणे आहेत, ही कारणे नंतर निर्माण होणार नाहीत, यासाठी काय करता येतील, या संबंधीचा आढावा या नियंत्रणामध्ये घ्यावा लागतो. म्हणजेच या ठिकाणी नियोजनाप्रमाणे कार्य पूर्ण झालेलं आहे किंवा नाही याचा समावेश नियंत्रणामध्ये घेतला जातो. तर मग ह्या ज्या त्रुटी आहेत, म्हणजे आपण मूल्यमापन केल्यानंतर किंवा नियंत्रणाचे कार्य केल्यानंतर
ज्या या ठिकाणी त्रुटी आहेत, या त्रुटी भविष्यात या ठिकाणी निर्माण होणार नाहीत किंवा या भविष्यात अडचणी निर्माण होणार नाहीत याची दक्षता तदनंतरच्या काळात मग नियोजनामधून घेणं गरजेचं असतं. तर ही उद्योजकाची जी वेगवेगळी या ठिकाणी कार्य आहेत, यावरती या ठिकाणी आपण समर्पकपणे या विश्लेषण पाहिलेलं आहे आणि या अनुषंगानं या ठिकाणी तुम्हाला जर काही शंका असतील, यामध्ये अधिक स्पष्टीकरण पाहिजे असेल तर ते तुम्ही या ठिकाणी सांगू शकता.